कोकण एक रम्य भूमी, पण इथे आहे काही काळाकुट्ट सावल्या. ही आहे कोकण हॉरर डायरी, जिथे गोष्टी फक्त ऐकल्या जात नाहीत, त्या अनुभवल्या जातात. रात्रीचे जवळजवळ 12:15 वाजले होते. कोकणातल्या जाणारा दिवसा ढवळ्या सुंदर दिसायचा, पण रात्री तो रस्ता जणू जिवंत व्हायचा. ट्रक ड्रायव्हर अमोल आज थकलेला होता. मुंबईहून माल भरून तो रात्रीच्या वेळी निघाला होता, कारण सकाळपर्यंत माल त्याला पोचवणे गरजेचे होते. आणि अमोलला रात्रीचा प्रवास काही नवीन नव्हता, पण घाटात रात्री एक गोष्ट मात्र तो नेहमी मानायचा. 2 ते 3चा वेळ असतो रस्त्यानं फक्त ट्रक जावेत, सावल्या नाही. अमोलला त्याच्या आजोबांनी सांगितलेला हा नियम पाळायचा होता, पण आज वेळ तशीच झाली होती. ट्रक घाटात चढायला लागला. धुकं इतकं घनदाट की हेडलाईटचाही प्रकाश आज जात नव्हता. रस्ता सुनसान, मोबाईललाही नेटवर्क नव्हतं. नुसती शांतता नाही तर खूप शांतता होती. ट्रक हळूहळू घाट चढत असताना अचानक अमोलचं लक्ष रस्त्याच्या कडेला गेलं. धुक्याच्या आत एक माणूस उभा असलेला दिसला. पांढरा शर्ट, खाली साधं धोतर आणि हातात कंदील. अमोल जोरात ब्रेक दाबणार होता, पण तो माणूस अचानक धुरासारखा गायब झाला. अमोलच्या अंगावर शहारा आला. काहीतरी धुक्यात दिसलं असेल, झोप येते बहुतेक, तो स्वतःशी म्हणाला. तितक्यात त्याच्या कानाला काहीतरी आवाज आला. जणू कुणीतरी ट्रकच्या मागून दारावर टकटक करत होतं. अमोलने रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं, पण मागे काहीच नव्हतं. थोडं पुढे गेल्यावर घाट अधिक अरुंद झाला. तिथे मोठ्या झाडांच्या फांद्या रस्त्यावर झुकायला लागल्या होत्या. तितक्यात एक आवाज आला. हे थांब, हे ड्रायव्हर थांब. अमोल दचकला. तो आवाज तितका जवळून नव्हता, पण त्याच्या ट्रकच्या कॅबिनमध्येच कुणीतरी बोलतंय असं स्पष्ट जाणवलं. त्याने रेडिओ बंद आहे का पाहिलं. फोनला नेटवर्क पण नव्हता. तेवढ्यात आवाज पुन्हा आला. थांब म्हटलं, मागे गे ट्रक. हे ऐकून अमोलचा घसा कोरडा पडला. त्याने कचऱ्यात विचारलं, कोण आहे तिथे? पण यावेळी आवाज जवळून आला. माझ्याकडे बघू नकोस, मागे घे. अमोलने स्टेअरिंग घट्ट पकडलं. हात घामानं थबथबलेले. आता त्याला नीट जाणवलं, तो आवाज कॅबिनच्या वरून येत होता. जणू कुणीतरी ट्रकच्या छतावर बसलं होतं. अमोल गाडी न थांबवता पुढे जात राहिला. घाट आता खाली उतरत होता. उजव्या बाजूला खोल दरी, डाव्या बाजूला मोठमोठी झाडी. अचानक धुकं थोडं बाजूला झालं आणि रस्ता 2 भागात विभागलेला दिसला. डावीकडे एक अगदी अरुंद रस्ता, तर उजवीकडे मुख्य रस्ता. डाव्या रस्त्यावर एक बाई उभी होती. लांब केस, पांढरा जागा आणि तिचा चेहरा मात्र धुक्यात पूर्ण झाकलेला. ती हात वर करून सांगत होती, जसं इकडे वळा. अमोल ते बघून घाबरला. तो स्पष्टपणे मुख्य रस्ता ओळखू शकत होता, पण तिचा इशारा डावा रस्ता धरायला सांगत होता. अचानक ती बाई ट्रकच्या अगदी जवळ आली. तिचे केस चेहऱ्यावरून बाजूला झाले आणि अमोलचं हृदय धडधडायला लागलं, कारण तिचे डोळे पूर्ण पांढरे होते. डोळ्यांच्या कोपऱ्यातून काळा द्रव गळत होता. हे पाहून अमोलच्या हाताने आपोआप स्टेअरिंग घट्ट पकडली, पण त्याने ट्रक उजवीकडे मुख्य रस्त्यावरच वळवला. त्या क्षणी ती बाई आक्रंदन करत मागे हटली आणि रस्त्यावरच्या धुक्यात विरून गेली. ट्रक वेगात पुढे जात होता. अमोलच्या कानात त्याच थांब म्हणणाऱ्या आवाजाचं प्रतिध्वनी वाजत होतं. अचानक रस्ता गायब झाला. आजवरचा सुंदर घाट, झाडी, दरी
काहीच दिसेनासं झालं. ट्रक जणू जंगलात शिरला होता. पुढे फक्त झाडं आणि डावीकडे आणि उजवीकडे पण नुसते झाडच दिसत होते. अमोल घाबरून म्हणाला, हे काय? त्याने ब्रेक मारले आणि ट्रक थांबवला. तो कॅबिन बाहेर उतरला. चहूकडे अंधार, पूर्ण शांतता. त्याच्याच पावलांचा आवाज मोठा होऊन ऐकू येत होता. अचानक झाडांच्या आडून तीच बाई परत अमोलला दिसली. फक्त यावेळी तिच्या आसपास अजूनही सावल्या होत्या. जणू 10-12 माणसं, पण चेहरा कोणाचाच दिसत नव्हता. सगळे एका सुरात म्हणत होते, रस्ता चुकलास, चकवा लागलाय तुला. अमोल मागे वळून ट्रककडे धावला. कॅबिनमध्ये बसताच त्याचं लक्ष गेलं की रस्ता परत घाटाचा रस्ता म्हणूनच दिसायला लागला होता. जंगल आता गायब झालं होतं आणि सावल्या पण गायब झाल्या होत्या. अमोल घाबरलेला असूनही ट्रक वेगात चालवत राहिला. तासाभरानंतर घाट संपला. मैदानात आल्यावर त्याला एक ढाबा दिसला. तो उतरून चहा मागवत म्हणाला, हा धामण घाटच ना? इतका वेळ त्यातच होतो. त्या डाब्यातील म्हातारा हसला नाही, फक्त थिजला. तो अमोलकडे बघत म्हणाला, तू धामण घाटातून नाही आलास रे. त्या घाटात 3 तासांपूर्वी मोठी दरड कोसळली. अमोलचं डोकं गरगरलं. म्हातारा पुढे म्हणाला, आज रात्री कुणीही तिथून येऊ शकत नाही आणि तू म्हणतोयस की तासाभरापूर्वी घाटातून निघालास. अमोल मुका झाला. म्हाताऱ्याने त्याला जवळ ओढलं आणि म्हणाला, धामण घाटात दरवर्षी असं होतं. जे लोक मेलेत ना तिथे, ते वाट दाखवायला येतात. कुणाला चुकीची तर कुणाला खरी. तो सतत एक वाक्य पुन्हा पुन्हा बोलत होता. त्यांनी तुला वाचवलं रे. ते नाही दिसले तर तू त्या दरडीखालीच मेला असतास. अमोलच्या अंगावर काटा आला. त्याला आता जाणवलं, ती बाई त्या सावल्या ज्यांनी त्याला चुकीचा रस्ता सांगितल्यासारखं वाटलं, खरं तर त्याला मृत्यूच्या रस्त्यावर जाण्यापासून रोखत होत्या. त्या रात्री अमोलने एक गोष्ट शिकली. घाटात दिसणारी प्रत्येक सावली भूत नसतं. कधीकधी तीच तुझं प्राण वाचवणारी पण असते. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ मी रोज घेऊन येत जाईन.